नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये बोंबले हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता दाखवणार आहेत। हा रस्ता नवीन बनलाच नाही। हा रस्ता जो आहे ते मागील 10 ते 20 वर्षापासून रस्ता असाच आहे आणि हे रस्ता असा असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो, पण नगरसेवक मात्र शांत आहेत। आता पूर्ण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार असतानासुद्धा धाराशिवच्या नागरिकांना अशा रोडवर ये जा करावं लागते। काय म्हणाल साहेब, इथेच राहता तुम्ही? हो, इथंच राहतो। हो, बर। मी इथं गेले 2013 पासून राहतोय। होय, 2013 पासून या रस्त्याकडे साधं कुणी बघितलेलं नाही बर। आतापर्यंत। जैसे ते रस्ता पाहिला तसा 2013 मध्ये होता, तसा त्याच्यापेक्षा खराब आता रस्ता सध्या आहे। 2013 पर्यंत तयार झालता का? अजिबात नाही, सिंगल रस्ता होता। आता तू थोडंफार पुढे तुम्हाला दिसेल तेवढंच आहे, डांबरीकरण केलेलंच नाही, केलेलंच नाही आता। मी 1988ला बोंबले हनुमानच्या पुढं NCC मध्ये ते गोळ्या उडवण्याचं आणि बंदूक शिकवण्याचं प्रशिक्षण घेत होतो। हो, तेव्हापासून हा रोड असा आहे। म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी नगरसेवक निवडून येऊन जर बोंबले हनुमानपर्यंत लोकाला ये जा करण्यासाठी जर रस्ता देत नसतील तर नगरसेवक काय करतात? नगरसेवक पहिल्यांदा तर नगरसेवकच नव्हते आता। हां, पहिले होते ते कुठल्या BJPचे होते, बर। काय मला माहीत नाही। ते होते, त्यांनी इकडे काय लक्ष दिलं नाही। आता एक नगरसेवक आलेत, बघू आता काय काय नाव आहे कुणाचं? आता नवीन नगरसेवक अभिजित पतंगे आणि सोनाली अमित उमरे, असे 2 नगरसेवक आहेत। 2 वार्ड आहेत, एक पलीकडे आणि एक अलीकडे। दोन उबाटा गटाचे शिवसेनेचे, हा, उबाटा गटाचे, आणि दुसरे BJPचे आहेत। BJPचे आहे। हो, काय म्हणाल साहेब, तुम्ही इथेच राहता? इथं राहतो। ही रोड आणखीन झाला नाही, ह्याच्या थोडं पुढे गेलं ह्या खालाप रोड पलीकडे आहे। आता ही बोंबले हनुमानपर्यंत मी दाखवणार आहे काय परिस्थिती आहे तुम्ही ती। पुढे जाऊन पुढची परिस्थिती बघा। तुम्ही म्हणता गेले वयस्कर माणसाला सगळं जाता येत नाही। तुमचं नाव काय? दत्ता जाधव। इथेच इथं राहता राहता। तुम्ही? तुमचं नाव? माझं नाव अमोल जावळे। आणि ह्याच्यापेक्षा परिस्थिती जर बघायची असेल ना, थोडं पुढे नाल्या तर नाही, इथं या तुम्ही सर पुढे। मला साहेब म्हणायचे की हे लोक निवडणुकीच्या अगोदर अंतकरणातून आश्वासन देतात, हो, आणि आश्वासन पूर्ण चक्काचूर करतात। हो, कसं होईल ह्या देशाचं, कसं होईल ह्या राज्याचं, कसं होईल आपल्या धाराशिवाचं? धाराशिवचं काय नाही, पण ह्या रोडला लोक ह्या टायमाला फिरायला जातात 5 वाजता, वयस्कर लोक वगैरे। तुम्ही थोडं पुढे जावा, बोंबल्या मात्र उतरायला जावा तिथं। धाराशिवचं काय कसं नाही म्हणालो, धाराशिव मध्ये इथलंच काही नाही मी केलंय। एकच सांगतो साहेब, धाराशिव तर सोडा, महाराष्ट्राचं खरं नाही, महाराष्ट्राबरोबर भारताचं काही खरं नाही। कारण का की भारतामध्ये आता राहणंच म्हणजे फक्त चापलुशी करणं आहे। करेक्ट। कारण का की चापलुशी केल्याशिवाय तुमचं काही कुठली कामं होत नाहीत, आणि आम्ही कुणी साध्या माणसानं कुणाला आवाज उठवला तर त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दबवण्याचं काम करतात। भाजपानं तर पूर्ण वाटलो केलेलं आहे, बर। BJPनं पूर्ण वाटलो केले, ह्या भारताचं वाटलो केले। मेन केंद्रात देवेंद्र आणि राज्यात केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, ह्या दोघांनी वाटलो केले भारताचं। आणि नगरसेवकीच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या माध्यमातून होईल का शहराचं आता चांगलं? बघू आता। कारण राणादादा म्हणले 140 कोटी रुपये शहर विकासासाठी आणले, निवडणूक होण्याच्या अगोदर आणले, निवडणूक संपली की गेले, अजून येतेत का जातेत काय हे आता परिस्थिती? सर्व- कुणी आणले आणि कुणी नेले हेच माहिती। हे सर्वसामान्य जनतेला कळलंच ना की आपण सांगायची कुणी गरज नाही। आणले आणि कुणी नेले, कुणी आणले आणि कुणी नेले तेच माहित नाही। कुणी आणले- प्रत्येक जण फक्त पोस्टरबाजी करतो, आम्ही एवढे पैसे आणले, 266 कोटी, 250 कोटी। अरे कुठे गेले ते पैसे? बरोबर आहे। रस्ता दिसत नाही। अहो, कुठंही उस्मानाबादच्या तुम्ही कुठल्याही रोडवर जावा, सगळीकडे खड्डेच खणलेले आहेत। 6 महिने झालं परिस्थिती तशी आहे। बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौकात रस्ता बघा तुम्ही या कसा आहे। 5 वर्षात न्याय मिळेल का धाराशिवला? आता बघू आता तुम्ही, आम्ही बघण्यात जाऊ, जनतेला कळलं जाऊ, सांगायचं नाही। आमचं तर काम जनहितासाठी आहे. रेग्युलर चालू आहे आणि आपण करत राहणार। करावं या लागतंय। ठिकाणी जिजामाता उद्यान नाही, या ठिकाणी नाना नानी पार्क नाही, म्हातारे माणसं नातवाला घेऊन जाणार कुठं, बसणार कुठं? ही अशीच मुलाखत जर तुम्ही घ्यायची ना, अशीच प्रश्न विचारायचे, असंच परिस्थिती येणार आहे इथून पुढे बी। साहेब मी आयुष्यभर विचारणार, ही होणार नाही, होणार नाही। तुमचं युट्यूबवर बघत असतोय, हा. तुमचं बघतो मी, आणि तुम्ही खरंच म्हणजे एकदम चांगले प्रश्न विचारता ना, कुणाच्या पक्षाकडून ना काय गरज नाही कुणाच्या आपल्याला ह्याच्याकडून, काय कुणाच्या पक्षा. या नाही। ते ठिकाणी- जे तुमचे ज्वलन प्रश्न आहेत, जे तुम्हाला बाबा तुम्ही रोज निश्चिनुसार तुम्ही कुठल्या समस्येला सामोरं जात आहेत, ते तुमचे प्रश्न असतात, मला माहिती आहे। आज तुम्ही थोडंसं या कॅमेरा घेऊन नाही तिकडे जाणार आहे समोर मी, ते जा. आता गाडी घेऊन जाणार। मला एक हा. म्हणायचं की लोकप्रतिनिधी आपल्याला विश्वास देऊन
निवडून जातात हा. आणि तेच जर आपल्याला धोका देत असतील तर धाराशिवमध्ये निवडून गेलेल्या प्रतिनिधीने कधी आत्मपरीक्षण केलंय का आता तर मनाचं? नवीन नगरसेवक आले बघू आता इथे पुढे काय होतं आता. आता इथं नगरसेवकांना आता 2-3 महिने झाले नगरसेवक आलेले आहेत. आता बघू काय काय दिसतंय. 3 महिन्यामध्ये अहवाल जनतेच्या पुढे सादर करतो हो. असं राणादादांनी सांगितलं होतं स्पष्ट. प्रत्येक 3 वर्षानं कामाचा आराखडा जनतेच्या पुढे ठेवणार असं नगरपालिकेमध्ये पहिल्याच बैठकीमध्ये हा. जे प्रवेश करणार होते हा. अध्यक्षाचा त्या दिवशीच राणा पाटील म्हणले होते. मग ते पोस्टरच्या माध्यमातून दाखवतील ना. मग आता 3 महिने झाले तुम्ही विचारणार काय ह्या बघू- बघू आता लोकांना? काय होतं. 3 महिन्यात तुम्ही दादा काय केलं असं विचारू विचारू की काय आहे की त्यावर. नाही? 100% साहेब काय म्हणा? नाही नाही, पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी दाखवतील की आम्ही एवढं एवढं केलं, पण प्रत्यक्षात काय दिसणार नाही. प्रत्यक्षात काय दिसणार नाही. काय म्हणालो साहेब? तुमचा ऑटो वगैरे तुम्ही काय चालतंय कसं परिस्थिती आहे? खरं आहे खरं आहे. ह्या रस्त्याने जाता येत नाही, मेंटेनन्स सगळ्या शरीराचं असं, पुन्हा गाड्याचे मेंटेनन्स खराब. खरं आहे. तुम्हाला किती वर्ष ह्याला मुकाबला करावा लागला? किती दिवस झाले हे रोड आहे? ही जवळजवळ मला कळतंय असंच आहे. 1988ला मी इकडं हे बंदूकधारी शिक्षण घेण्यासाठी NCC मध्ये येत होतो बोंबलहन. बोंबलहनच्या पुढं. बरोबर आहे. तेव्हापासून ही रोड मला असंच असाच आहे, दिसतोय. असंच आहे, असंच आहे. म्हणजे शहरात कोण निवडून जातंय का नाही काय निवडून परिस्थिती? आलेली सगळी आपल्या आपल्या कामातच असते ती. काय निवडून आलेली काही काम करत नाही. बघा ही कशी कंडिशन आहे. आपण दाखवूया बोंबले हनुमानपर्यंत जाणारा हा रस्ता दाखवणार आहे. बसा. बघा 1988 पासून हा रस्ता असाच आहे. या ठिकाणी लोक सांगतात की मी बघतोय तसा हा रोड असाच आहे. बघा हा रस्ता एक सुशिक्षित कॉलनी या ठिकाणी झालेले आहे. हे रस्ते बघा सगळे उखडून गेलेले. कसं राहावं या शहरामध्ये? लोक रस्त्यामुळे खरंच अंतकरणातून नाराज आहेत, पण बोलायचं कुणाला? करते धरते लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, पण या रस्त्याकडे लोकांचं लक्ष नाही. हा रस्ता बघा कसा आहे. रस्ता कसा विकास होणार शहराचा? आणि शहराचा विकास करण्यासाठी 140 कोटी रुपये आले असं जनतेला सांगितलं. जनतेला वेड्यात काढलं चक्क. आणि हे रस्ते बघा असेच आहेत. हे बघा आता पुढं बोंबले हनुमान, हे हनुमानाचं मंदिर दिसतंय. हे रस्ता बघा. ही आहे रस्त्याची परिस्थिती. बघा हा रस्ता. मावशी किती दिवसापासून रस्ता असा आहे? रस्ता किती दिवसापासून असा आहे? अहो आता त्याला 25 वर्ष होत आले असते. 25 वर्षामध्ये नगरसेवक निवडून जात नाहीत का इथून? काय बोलावं काय करावं सांगा. तुम्ही असाच मुकाबला करता का या रस्त्यावर? तेवढ्या पुरतं मतदानापुरतं होय होय म्हणते ती. हा. झालं पण काय मग राणादादांनी तर म्हणले की शहराचा विकास करू आम्ही, कशाचा काय? नगराचा विकास करू. सगळे तसलेच आणि कशाचे राहत. कोण आले इथं निवडून आता? आता इथं डर नाही का. धननाईक आले निवडून? बरं बरं बरं. तुमचा नगरसेवक कोण आहे मग इथं? कोण आहे किंवा मला एवढं नाही. म्हणजे तुम्हाला पक्क माहीत नाही? हा. बरं तर त्याला पुन्हा करा. बरं. या मंदिराचं कुणी केलं हे डेव्हलप? काय माहीत नाही हं? तर हे रस्ता आहे. हे बोंबले हनुमान आणि ही बोंबले हनुमानकडे जाणारा रस्ता आहे. हा बघा रस्ता. इकडली परिस्थिती अशी आहे, ही परिस्थिती अशी आहे. बघा आमचं शहर धाराशिव शहर. आमच्या धाराशिव शहरामध्ये गल्लोगल्लीला रस्ते आहेत, पण एकही रस्ता चांगला नाही. ही परिस्थिती आपण इथं वयोवृद्ध असणारी माणसं सायंकाळी लेकरांना घेऊन इकडे येतात, त्यांना येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. ही परिस्थिती आपण या ठिकाणी दाखवणार आहेत. हे बोंबले हनुमान
1988ला याच मैदानावर या ठिकाणाहून आम्ही बंदुकीचं प्रशिक्षण घ्यायचं आणि हे बंदुकीचं प्रशिक्षण आम्हाला NCC मध्ये दिलं जायचं. मी NCCचा प्रमुख होतो भारत विद्यालयामधला आणि त्यामुळे मला इतरापेक्षा 10 गोळ्या जास्त मिळायच्या. एकूण 25 गोळ्या मिळायच्या, मला 35 गोळ्या मिळायच्या आणि आम्ही इथूनच रायफलचं प्रशिक्षण घ्यायचं. त्यावेळेस हे मंदिर असंच, पण हे आता बऱ्यापैकी जरा सुधारणा झाली. पण पडलं होतं का, हे पडलं असल्यामुळं ह्याला आता दुरुस्ती झाली. पण इकडं रस्ता नाही काय म्हणे, रस्ता नाही यायला काय नाही, लोकला वाहनं नाही. कसला रोड केला, पाण्याची आता नळ आली ती, हां सगळं JCB उकरून सगळं नुसतं उकरून टाकलंय, उकरून टाकलं. पण तयार करून दिला नाही रोड. नाही करून दिला. किती दिवस झालं, महिनाभर झाला अजून. मग कशासाठी उकरून टाकले त्यांच्या? मंजूर व्हायला म्हणते ते, मंजूर व्हायला फक्त मंजूर व्हायला म्हणतात. किती दिवस झालं मंजूर व्हायला म्हणतात? बऱ्याच पैकी 3-4 महिने झालं नुसतं मंजूर व्हायला. मंजूर व्हायला. बघा नुसता मंजूर व्हायला रोड. तर आपण या इकडे जाऊ मंदिराकडे, काय परिस्थिती. पुजारी आहोत. बर 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 मंदिराचं हे काम कोणी केलंय? ते आचार्य अण्णा. बर 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 बर. ते आई तुमचं इथं आहे का घर? मी बोरणाच्या वाडीची आहो दादा. बर 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 राहत नाही. बर बर बर. कोण पुजारी येतात? बर बर या ताई इकडे या. पुजारी म्हणल्यावर तुमच्या ह्या रस्त्याला कसं आहे काय? हा ही मंदिराच्या बाजूला बांधकाम वगैरे स्वच्छता करावी असं काय मागणी केली का? नाही, आता चालू आहे. हे काय आहे हे मंदिराच्या समाधी वगैरे? कशाची समाधी आहे ती? हे पहिल्या समाध्या होत्या. बर ही महादेवाचं मंदिर आहे. लोकांनी काही बी करू नका असं पाडापाडी तोडातोडी केली ती हटवून. बर 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 आजी होती आमची, आमची वर्ष झालं बर बर बर. इथं झालं. आजी ना आजोबाच करत होते. कोण आहे आता नगरसेवक कोण आहे? नगरसेवक होय गायत्री ताई दंडनायक आहेत. त्यांनी असं करतो म्हणले. आहे करतो म्हणत का? आता पण ही रस्ता नाही किती दिवस, जवळजवळ 25-30 वर्ष झालं. नाही रस्ता नाही. आणि आता नाल्या तर केल्या तर अर्ध्याच नाल्यात अर्धेच रस्ते. त्यांनी म्हणजे अर्ध्याच नाल्या केल्या तर अर्ध्याच रस्त्यात. अर्धेच किती दिवसापासून? आमच्या गल्ली- आता तर केलंय तर त्यांनी आता आलेत, त्यांनी केले मंजूर. आता मंजूर. चल बरं मला मंदिर दाखव. दाखवा जा. चल. आमची आजी होती. बर 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 आता आजी वारून वर्ष होऊन गेलं. बर बर. त्यामुळे आता आम्ही कोण पूजा करतो? तू पूजा करतो का? आम्ही आमच्या घरचे. बरं इथं आपण बूट काढू आहे की नाही? हा. इथं बूट काढू आणि मग आपण जाऊ मंदिरात. बूट काढू बा. आजोबा होते आमचे. हा आजोबाच्या नंतर आजीनं केलं. बर 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 आमची पणजी होती. बर 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 बर. आम्ही कोणी पण आपल्या घरचे कोणी बी थांबतात. हेच पुजारी आहेत का? हा. काही यात्रा वगैरे भरते का इथे? भरती हा, ती यात्रेसाठी तर सफाई चालू कधी आहे यात्रा? परवा दिवशीच आहे ना. अरे वा वा सुंदर. मला भाग्य लाभलं मग हा, जेवण आहे की नाही? बनवणार आहेत ना आता. ओके ओके मलाच भाग्य लागलं. प्रसाद असतो. बोंबले हनुमान. बोंबले हनुमान. बोंबले हनुमानाच्या या मंदिरामध्ये आपल्याला आज सेवा घडते. अचानक मला माहीत नव्हतं, पण इथं यात्रा असते ह्या 2 दिवसामध्ये हे कळत आहे. हा, गुरुवारी. आणि यात्रेची प्रसिद्धी या हनुमान मंदिरामध्ये भावी भक्ताने शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी, परवा दिवशी आहे का यात्रा? गुरुवारी यात्रेला सकाळपासून सायंकाळपर्यंत, 6 वाजेपासून चालू आहे. सकाळी 6 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत या ठिकाणी यात्रा भरते. तर शहरातल्या जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व भावी भक्तांनी या बोंबले हनुमान या मंदिरामध्ये दर्शनासाठी अवश्य यावं, यात्रेसाठी अवश्य यावं. कारण हे आपल्याला अचानक सेवा घडली. आपण कसं आहे बोंबले हनुमान हे बघूया, आहे की नाही? मुख्य पुजारी कोण आहेत मुख्य पुजारी? आम्हीच, बळीराम शिंदे. वा रे वा वा वा. बघा इथं बळीराम शिंदे मुख्य पुजारी आहे, छोटा. त्यांच्या मागे स्वराज. बर 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 बर. ही कोणी बांधून दिलं रे बाबा? आचार्य अण्णा. हे बघा आमच्या धाराशिव शहरामध्ये नावाजलेलं हे मंदिर आहे. हे आहे बोंबले हनुमान मंदिर. हे बघा आमचा बोंबले हनुमान. बघा हे नाव का पडलंय, कशामुळे पडले काय माहिती आहे का रे? ते चोर आल्यास ओरडेल ते म्हण. कोण?
हनुमान हा हा नाव पडले म्हण इकडे चोर आले होते चोरी का? करायला ते म्हण चोर हा तेव्हा ह्यांनी मोठ्यानं वरलेले तेव्हापासून नाव पडले बोंबले हनुमान. वा रे वा वा सुंदर सुंदर प्रतिक्रिया. म्हणजे सावध राहावा चोर आलेले आहेत असंच म्हणले ना ते कधी? आता आजीला माहित होतं. हा. आम्ही कुठं आता आजी वारल्यापासून आम्ही पण तुला सांगितलेलं काय? आम्हाला एवढंच सांगितलं चोर आल्यास वरडेल ते म्हणून. अरे वा वा वडील असतात वडील जरा कामामुळे बाहेर गेलेत नसते असते तिथं. बर 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 काय का असं ना लाईट आहे फक्त ती तुम्ही असता मुकामी इथं? मुकामी नाही. हा. या माझी आता 10वी झालेली आहे. बर 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 या आपण खाली जाऊन आता या मंदिराची माहिती देऊ. हां हा रोड बघा हा रोड या रोडचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे. हा 10x10चाच रोड दिसतोय तर हे 10x20चा रोड असावा 20-25 फुटाचा की जेणेकरून प्रत्येक वर्षी या हनुमान मंदिराच्या पुढे यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी वाहन आलेले जायला वाहनं ये जा करण्यासाठी 2 मार्ग असावे. किमान 20 ते 25 फुटाचा रोड असावा. म्हणजे 10 फूट जायला 10 फूट यायला आणि 5 फूट बाजूला असावा. 25 फुटाचा रोड असावा की जेणेकरून या मंदिराचा विकास होईल आणि या भागामध्ये यात्रा भरते त्या यात्रेमुळं चांगल्या पद्धतीचे व्यापारीसुद्धा येतील या ठिकाणी. शनिवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा. बर शनिवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा येतात का लोक? बर 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 ताई या मंदिराला बोंबले हनुमान का म्हटलं जातं? काय कारण? नाही पण ते काहीतरी सांगितलं असेल की तुमच्या आत्याबाईनं सासरेबाईने? आता पहिल्या जुन्या माणसाला का असल्या माणसाला माहिती ह्यांचं होय 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 हो का ह्यांच्या काळापासून आहे. होय बाबा. या मंदिराला बोंबले हनुमान का म्हणलं गेले काय का माहित आहे का? आपल्याला काय माहित आहे पण माझी कल्पना आहे. हा तिथे छोटं गाव होतं ह्या शेजारी. बर 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 हा तिथं चोऱ्या करायला आल्यानंतर हे गाव बोंबललंय हा म्हणून बोंबले हनुमान नाव पडलंय. म्हणजे चोरी करायला येणारे जे चोर होते हा. ते चोर आले म्हणून सावध करण्यासाठी सगळ्या जनतेला माहीत व्हावं म्हणून गाव बोंबललं होतं. हा आणि मग हे हनुमान मंदिर बोंबले हनुमान म्हणून नाव पडलं. नाव पडलं. हा बघा ही अशी प्रतिक्रिया आहे. अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला इथं? काय अपेक्षा आहे म्हणलं काय व्हावं तुमचं? इथं पाण्याची सोय आहे का? लाईटची सोय आहे का? रोड आहे पाण्याची सोय आहे. होय पाण्याची सोय एक व्हावी तर देवासाठी. बर रोड तेवढा लांबून बसण्यासाठी, व्यवस्थित लोकांना येण्यासाठी बसण्यासाठी तर 2-4 खुर्च्या साईडनं झाडं लावावे. लावावे है ना? झाडं लावली होते पुराण्याने पाणी पाऊस नसल्यामुळं गेले की ही राहिली जातील नाही झाडं. इथून तिथून सगळे झाड लावली. बघा या भागामध्ये रोड, नाल्या, रस्ते, लाईट आणि वयोवृद्ध माणसांना बसण्यासाठी आसन असावं आणि वयोवृद्ध माणसाला नातवाला घेऊन या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी नातवाला घेऊन येण्यासाठी त्यांना नानी पार्कसुद्धा असावा. आणि हा रोड जे आहे एकदम चांगल्या पद्धतीनं मोठ्या स्वरूपाचा असावा. या ठिकाणी यात्रा भरते. आमचं धाराशिव एवढं सौंदर्यशील आहे की या ठिकाणी पूर्ण बघा इकडलं कसं डोंगराळ भाग आहे, किती आनंद वाटतो. हे फक्त याचा विकास होणं गरजेचं आहे आणि हे विकास करण्यासाठी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी, म्हाताऱ्या माणसाला व्यायाम करण्यासाठी या भागाचा विकास होणं गरजेचं आहे. या भागातल्या नगरसेवकाने या वार्डाकडे लक्ष द्यावं, या वार्डाचा विकास करावा. म्हणजे आपला विकास बघून दुसरा नगरसेवक तशाच पद्धतीनं त्यांच्या वार्डामध्ये विकास करेल. तर तुम्ही नगरसेवक म्हणून तुम्हीच्या वार्डामध्ये केलेला विकास हा नगराचा विकास असतो आणि नगराचा विकास करण्यासाठी राणा जगदीशसिंह पाटलांनी 140 कोटी रुपये आणलेत असं सांगतात. पण ते आणले असतील तर त्याचा वापर करावा, नसेल आणले असतील तर निधी मागवून आपल्या शहराचा विकास करावा आणि या बोंबले हनुमानकडील भागाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा अशीच भावना या भागातील लोकांची आहे, या ठिकाणच्या पुजाऱ्याची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास होईल का, याचकडे आता धाराशिवकरांचं लक्ष आहे.
तर बघूया येणाऱ्या काळात काय होते ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या धाराशिव शहराच्या विकासासाठी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. पक्ष कोणताही असो, विकास धाराशिवचा झाला पाहिजेत. ते कोणी असो, आम्हाला घेणं देणं नाही. आमच्या मतावर तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, नगरपालिकेमध्ये सत्ता भोगत आहात, त्या सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आपण विचार नोंद करा, लिहा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.